बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ऑटो रिक्षा चालकांसंदर्भातली, मराठी संदर्भातली। ऑटो आणि रिक्षा चालकांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घेतला आणि घटक पक्षांशी सल्लामसलतीतूनच करून घेतला। भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। या संदर्भात समन्वय समिती बैठकीनंतर प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली होती। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची भूमिका एकच असल्याचं देखील कळतंय। भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अभिषेक, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेच्या नाराजीची चर्चा जोरदार रंगत होती आणि विरोधकांनी सुद्धा त्यावरती भाष्य केलंय। पण आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका एकच असल्याचं कळतंय। पडद्यामागे या निर्णयापलीकडे नेमकं काय झालं? नक्कीच एकूणच या संदर्भात जर का पाहायचं तर भाजप सूत्रांकडनं सांगण्यात आलेलं आहे की ऑटो आणि रिक्षा चालक यांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय झालेला आहे। पूर्ण विचारांती आणि घटक पक्षांशी मसलत करूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकूणच समन्वय समितीच्या बैठकीनंतर प्रमुख नेत्यांमध्ये या संदर्भात चर्चा देखील झालेली होती। त्यानंतर जे शिष्टमंडळ आहे काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी देखील आलेलं होतं। यामध्ये चर्चा झाली आणि ह्या चर्चेअंती 1 वर्षासंदर्भात मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे। एकूणच या संदर्भात पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांची भूमिका ही एकच असल्याचं देखील भाजपच्या सूत्रांकडनं कळतं आहे। आणि त्या संदर्भात जर पाहायचं तर ही मुदतवाढ देण्याअंती एकूणच रिक्षा चालकांमध्ये असलेले कारवाईची भीती असेल किंवा मग जे जुजबी शिकणं असेल भाषेसंदर्भात त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, प्रशिक्षण आणि एकूणच शिकण्यासाठी असलेली जी एकूणच यंत्रणा उभारलेली होती ती कुठे कमी पडत होती आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील सांगण्यात येत आहे। निश्चित अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर या निर्णयानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही, शिवसेनेची नाराजी नाही। हा संपूर्ण निर्णय शिवसेना आणि भाजपनं समन्वयानंच घेतलेला होता, अशी माहिती भाजपमधल्या विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिलेली आहे। दरम्यान तरी सुद्धा शिवसेनेत नाराजी दिसून येते। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया। 1,60,000 लोकांनी जे पुढाकार घेऊन मराठी भाषा शिकण्याचं काम केलं त्यांचं पण मी त्यांनाही धन्यवाद देतो। आणि त्यामध्ये आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या बऱ्याचशा लोकांच्या मागणी लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ दिलेली आहे। यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतोय याचं समाधान आहे। माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल। परंतु हा झाला मराठीचा मुद्दा। मराठीच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। आम्ही त्या पद्धतीनं कारवाई आमच्या आरटीओच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू। परंतु मुदतवाढ दिली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही, त्यांना मराठी हे शिकावंच लागेल। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यामागील कारण समोर आलंय। भीती नष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय। कमी कालावधीत कोणतीही भाषा शिकणं शक्य नसल्याची मुख्यमंत्र्यांची धारणा आहे आणि म्हणूनच 1 महिन्याऐवजी 1 वर्षाची मुदत दिल्याचं समोर आलंय। आपल्या मातृभाषेचा जास्त सन्मान ठेवलाच पाहिजे। मुदतवाढ देताना मुख्यमंत्र्यांनी रिक्षा व टॅक्सी चालकांना तंबी देखील दिलेली आहे। दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहूया। देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या इतर जे सहकारी पक्ष सरकारमध्ये आहेत त्यांना ठासून सांगायचं आहे की मी तुमचा बॉस आहे, मी तुमचा बॉस आहे आणि मी जे करीन ती पूर्व आहे या मंत्रिमंडळात। आणि मुख्यमंत्री हा नेता असतो सरकारचा,
त्याच्यामुळे तुम्ही कितीही दिल्लीमध्ये जाऊन फुगड्या घातल्यात तरी मी इथे बॉस आहे, माझा निर्णय अंतिम राहील, हे त्यांनी कालच्या रिक्षा चालकांच्या संदर्भातला जो निर्णय आहे हे त्यांनी दाखवलं. इतर काही विषयातसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी अशा प्रकारचे निर्णय घेतले आहेत, ते मला माहिती आहेत. आणि यानंतर पुढची बातमी. याच संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया. मंत्र्यांनी मराठीच्या मुद्द्यावर रिक्षाचा मीटर डाऊन केला, पण मुख्यमंत्र्यांनी थेट गाडीच रिव्हर्स गिअरमध्ये टाकली. रिक्षावाल्यांच्या मराठीच्या परीक्षेआधी सरकारचीच अंतर्गत बाराखडी चुकताना दिसतेय.